नमस्कार. आज आपण डॉक्टर बेकी केनेडी यांच्या पालकत्वाच्या एका अगदी नव्या क्रांतिकारी दृष्टिकोनाबद्दल बोलणार आहोत. खरं तर हा दृष्टिकोन जुन्या तकलादू पद्धतींना बाजूला सारतो आणि पालक आणि मुलांमधलं नातं अधिक घट्ट करण्याचा एक नवीन प्रभावी मार्ग दाखवतो. कधीकधी असं वाटतं का की मुलांना शिस्त लावण्यासाठी आपण ज्या पारंपरिक पद्धती वापरतो, म्हणजे अगदी टाइमआउट देण्यापासून ते स्टिकर चार्टपर्यंत, त्या आता कुठेतरी कुचकामी ठरत आहेत आणि त्या वापरून परिस्थितीत सुधारणा तर होत नाहीच, उलट हातात फक्त निराशाच उरते, नाही का? डॉक्टर बेकी यांनी एका खूप मूलभूत विरोधाभासाकडे आपलं लक्ष वेधलं आहे. बघा, जेव्हा एखादी मोठी प्रौढ व्यक्ती अडचणीत असते तेव्हा आपण तिला सहानुभूती देतो, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आधार देतो. पण जेव्हा आपली मुलं त्याच प्रकारच्या संघर्षातून जात असतात तेव्हा त्यांच्या वाट्याला काय येतं? तर शिक्षा, लाज आणि दोषारोप. असा फरक का बरं? आणि याच प्रश्नामधून समोर येतो पालकत्वाचा विरोधाभास. गंमत म्हणजे डॉक्टर बेकी, ज्या स्वतः एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत, त्या एकेकाळी पालकांना टाइमआउट सारख्याच पद्धती शिकवायच्या. पण त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की ही एक अविश्वसनीयपणे अकार्यक्षम प्रणाली आहे. म्हणजे ही पद्धत मूळ समस्येवर कामच करत नाहीये. आणि मग त्यांना एक साक्षात्कार झाला जो त्यांच्या संपूर्ण कामाचा, असं म्हणूया की, पाया बनला. त्या म्हणतात, हे शक्यच नाही की प्रौढांना बदलण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या पूर्णपणे विरुद्ध असतील. सोप्या भाषेत सांगायचं तर मुलांच्या विकासाचा आणि मोठ्यांच्या बदलाचा मार्ग वेगळा असूच शकत नाही, तो एकच असला पाहिजे. बरं, मग ह्या साक्षात्कारावर आधारित एक खूप शक्तिशाली उपाय आहे, तो म्हणजे गुड इनसाइड विचारसरणी. याचा मूळ गाभा काय आहे? तर मुलाच्या वागणुकीला त्याच्या मूळ ओळखीपासून पूर्णपणे वेगळं करून बघणं. म्हणजे गुड इनसाइड म्हणजे नेमकं काय? तर हा एक दृढ विश्वास आहे की प्रत्येक मूल, खरं तर प्रत्येक माणूस, जन्मतःच आतून चांगला, प्रेमळ आणि मौल्यवान असतो. त्याची वागणूक ही त्याची ओळख नसते. आता याचा अर्थ असा नाही की वाईट वागण्याकडे दुर्लक्ष करा. नाही, उलट याचा अर्थ असा आहे की त्या वागणुकीमागे नक्की काय दडलंय हे समजून घेऊन त्यावर अधिक प्रभावीपणे काम करण्याची आपल्याला एक संधी मिळते. ही विचारसरणी आहे ना, एक खूप महत्वाची जागा तयार करते. यामुळे आपण मुलाला थेट दोष देण्याऐवजी एक प्रश्न विचारू शकतो. एक चांगलं मूल असं वाईट का वागत असेल? आणि बघा, हा एकच प्रश्न आपल्याला शिक्षेच्या मार्गावरून बाजूला करतो आणि मुलाची अडचण समजून घेण्याकडे आणि त्याला आवश्यक कौशल्य शिकवण्याकडे घेऊन जातो. या संपूर्ण दृष्टिकोनाचं सार खरं तर या एकाच वाक्यात आहे. तू एक चांगलं बाळ आहेस, फक्त तुझा वेळ जरा कठीण चालला आहे. हे एक साधंसं वाक्य, पण ते मुलाला शांत करतं, त्याला सुरक्षित वाटायला मदत करतं आणि नातं तुटण्याऐवजी अधिक घट्ट करतं. तर मग ही गुड इनसाइड विचारसरणी प्रत्यक्षात आणायची कशी? याचं उत्तर आहे एक स्टर्डी लीडर बनून. स्टर्डी लीडर म्हणजे एक कणखर आणि स्थिर नेता. हा मार्ग मुलांना पूर्ण मोकळीक देणं किंवा कडक शिक्षा देणं या दोन्ही टोकांच्या पलीकडचा मधला मार्ग आहे. चला, हे समजून घेण्यासाठी एक छोटीशी कल्पना करूया. समजा आपण एका विमानातून प्रवास करतोय आणि अचानक विमान जोरदार हलू लागतंय. सगळे प्रवासी घाबरलेत, गोंधळ घालतायत. अशावेळी आपल्याला पायलटच्या घोषणेतून काय ऐकायला आवडेल? पहिला पायलट, जो शिक्षा देणारा आहे, तो रागाने ओरडतो, शांत बसा सगळे, काही कारण नसताना उगाच आरडाओरडा करत आहात. आता हे ऐकल्यावर भीती कमी होईल की वाढेल? उलट आपल्याला वाटेल की आपल्या भावनांची इथे कोणालाच काही किंमत नाहीये. आता दुसरा पायलट, जो खूपच सूट देणारा आहे, तो स्वतःच घाबरून म्हणतो, अरे देवा, हे काय होतंय? कोणीतरी येऊन विमान चालवा, मला तर काहीच कळत नाहीये. हे ऐकून तर प्रवाशांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण होईल, कारण ज्याच्यावर आपली जबाबदारी आहे तोच खचून गेलाय. आणि आता तिसरा पायलट, आपला स्टर्डी लीडर, तो शांतपणे पण ठाम आवाजात म्हणतो, मी तुमचा आवाज ऐकतोय, मला माहितीये हे भीतीदायक आहे, पण काळजी करू नका, सगळं माझ्या नियंत्रणात आहे, मी विमान चालवायला परत जातोय. बघा, हा पायलट आपल्या भावनांना समजून घेतो, पण स्वतःचा आत्मविश्वास आणि अधिकार बिलकुल गमावत नाही. तर स्टर्डी लीडर्स नेमकं हेच करतात. ते मुलांच्या भावनांना वास्तव म्हणून स्वीकारतात, पण त्या भावनांच्या भरात स्वतः वाहून जात नाहीत. ते एकाच वेळी मुलाशी आणि स्वतःशी जोडलेले राहतात. उदाहरणार्थ, जर मूल रागात खेळणी फेकत असेल तर स्टर्डी पालक म्हणेल, मी पाहतोय की तुला खूप राग आला आहे. ही झाली सहानुभूती. पण खेळणी फेकायची नसतात, ही झाली मर्यादा. म्हणजे भावना स्वीकारली पण वागणुकीला योग्य दिशा दिली. खरी मर्यादा म्हणजे काय? ती म्हणजे दुसऱ्याने काय करावं हे सांगणं नाही, तर आपण काय करणार आहोत हे स्पष्टपणे सांगणं. ती यशस्वी होण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या कृतीवर अवलंबून नसते,
हे खूप महत्त्वाचं आहे. हा फरक एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. सोफियावर उड्या मारणं थांबव ही एक विनंती आहे. ती कदाचित ऐकली जाईल, कदाचित नाही. पण जर तू सोफियावर उड्या मारत राहिलास तर मी तुला उचलून खाली ठेवेन, ही एक मर्यादा आहे. यात आपण मुलाच्या वागणुकीवर नाही तर आपल्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवतो आणि यामुळेच मुलांना सुरक्षित आणि स्थिर वाटायला मदत होते. आणि आता सगळ्यात शेवटचा पण माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा भाग, दुरुस्तीची शक्ती. कारण आपण सगळेच जाणतो, कोणीही परफेक्ट पालक नसतो, चुका होणारच. पण डॉक्टर बेकी सांगतात की प्रत्येक चूक ही नातं तोडण्याची नाही तर ते अधिक घट्ट करण्याची एक संधी असते. यासाठी माफी मागणे आणि दुरुस्ती करणे यातला फरक समजून घ्यायला हवा. माफी मागितल्याने अनेकदा संवाद तिथेच थांबतो. आपण अनेकदा म्हणतो ना, सॉरी, झालं ना आता, विषय संपूया का? पण दुरुस्ती केल्याने नेहमीच संवादाला एक नवी, प्रामाणिक सुरुवात होते. मग ही दुरुस्ती करायची कशी? याच्या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, कोणालाही दोष न देता काय घडलं ते सांगा. दुसरं, त्यातली आपल्या चुकीची जबाबदारी घ्या. तिसरं, त्यामुळे मुलाला कसं वाटलं असेल हे समजून घ्या. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात आपण काय वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत ते सांगा. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट, सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट काय आहे माहिती आहे? दुरुस्तीसाठी कधीही उशीर झालेला नसतो. नात्यात दुरावा आल्यानंतर काही क्षणांनी, काही दिवसांनी किंवा अगदी अनेक वर्षांनी सुद्धा ही दुरुस्ती करणं शक्य आहे. डॉक्टर बेकी यांचं एक वाक्य आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायला हवं. ओरडण्यामुळं मुलं बिघडत नाहीत, ओरडल्यानंतर दुरुस्ती न केल्यामुळे मुलं बिघडतात. हा विचार आपल्याला सतत आठवण करून देतो की चुका करणं हे मानवी आहे, पण त्या चुकांनंतर पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न करणं हेच खरं पालकत्व आहे.